श्री ओम तत्सत श्रीकृष्ण प्रसन्न सार्थ एक श्री एकनाथी भागवत अध्याय पहिला. ओंकार स्वरूप श्री जनार्दन स्वामींना नमस्कार असो. हे सद्गुरू जनार्दना, तुमच्या स्वरूपात आदी अंताची कल्पना संभवत नाही अशा आपल्या श्रीचरणाला मितूपणाचा भाव सोडून नमस्कार करीतो. श्री एकदंता गजानना, तुलाही मी नमस्कार करतो. सांप्रत तू एकात्मतेने एकामध्येच अनेकता दाखवित आहेस, तरीही अद्वैत मोडत नाही. तुझ्यामध्ये सर्व चराचरांचा वास आहे, म्हणूनच तुला लंबोदर म्हणतात. याकरिता सर्वांचा खराखुरा सोयरा तूच आहेस. जो पुरुष तुझे दर्शन घेतो त्याचा संसार सुखाचा होतो, आणि म्हणूनच तुला विघ्नहर्ता हे उत्कृष्ट नाव शोभते. हे गणराजा, आनंद हेच तुझे मुख, चारी पुरुषार्थ हे चार हात, आणि प्रकाशवंतांना प्रकाश देणारा तोच तुझा दात झळकत असतो. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या दोन्ही तुझ्या कर्णाच्या ठिकाणी लागल्या आहेत. मुखामध्ये परापश्यंती, मध्यम आणि वैखरी या चार वाणी हात जोडून उभ्या असतात. हे विनायका, सर्व सृष्टी एकाएकी आत्मरूपाने दिसू लागते. तीच तुझी दिव्य व सुख संतुष्ट करणारी दृष्टी होय. सुखाचे दोंद वाढलेले आहे, नाभीमध्ये आनंद भरला आहे, आणि बोधाचा नागबंद कडदोऱ्याप्रमाणे नाभीखाली शोभा देत असलेला दिसतो. शुद्ध सत्वाचे सुंदर शुभ्र वस्त्र तू नेसला आहेस. अंगावरील सोन्याच्या अलंकारांना तुझ्या अंगामुळे शोभा आली आहे. प्रकृती आणि पुरुष हे तुझे दोन चरण होत, ते दुमडून खाली घालून त्यावर सहजासनामध्ये तू पूर्णत्वाने शोभतोस. तुझे क्षणमात्र दर्शन झाले तरी पुरे, मग शोधावयास गेले तरी विघ्न दृष्टीस पडत नाही. संसाराचा पाश तोडून टाकणारा तोच तुझ्या मुठीतील परशु होय. अन्य भावाचा जो भक्त तुला आवडतो त्याला तू भवसंकटातून मुक्त करतोस. तू आपण होऊन त्याला आपल्या अंकुशाने आपल्याकडे ओढून घेतोस. जो खरोखरीचा निरपेक्ष असतो त्याचे सुख तूच वाढवितोस. त्याला तू आपल्या हाताने हर्षाचे मोदक देऊन तृप्त करतोस. सूक्ष्माहून अत्यंत सूक्ष्म वस्तूमध्येही तुझे अधिष्ठान असते, म्हणून मूषक वाहन हे नाव तुला शोभते. पाहावयास गेले तर तू धड मनुष्यही नव्हेस आणि धड हत्तीही नव्हेस. व्यक्त व अव्यक्त ह्यांच्या पलीकडचा तू आहेस. असा जो निर्विकार तू, त्या तुला हा ग्रंथ निर्विघ्नपणे शेवटात जाण्याकरिता मी परमादराने नमन करीतो. अशा श्री गजाननाला मी म्हणून नमस्कार करणारा तरी कोटचा, कारण जो मूळचा अकर्ता तोच ग्रंथ कथेचा विस्तार करता झाला आहे. आता सारासार विचाराची केवळ मूर्तीच व चैतन्य रूपाने सदा सर्वदा इंद्रियवृत्तीला चालन देणारी अशी जी सरस्वती, तिलाही नमस्कार करू. जी वाचेला वदविणारे, बुद्धीला बोधविणारी आणि प्रकाशाला प्रकाश देणारी अशी स्वतः स्वयंप्रकाश रूप असणारी, तीच डोळ्यामध्ये ज्याप्रमाणे दृष्टी असते किंवा फळामध्ये ज्याप्रमाणे फळपानाची रसपुष्टी असते, त्याप्रमाणे शिवाच्या अंगात शक्तिरूपाने आहे. ज्याप्रमाणे साखरेच्या अंगी जशी गोडी किंवा पुष्पामध्ये जसा मकरंद असतो, त्याप्रमाणे शिवाचा आणि शक्तीचा संबंधही अनादिसिद्ध आणि अतर्क्य असा आहे. वाचेने वर्णन करता येणे शक्य नाही अशी ती आत्मस्वरूपाची गोडी चहुवाणीमध्ये श्रेष्ठत्वाने भरून आहे. म्हणून वाणीची देवता जी सरस्वती, ती ग्रंथार्थाची उत्तम रुची दाखवून देते. जगामध्ये सारासार निवडणारे जे हंस आहेत, त्या हंसावरच ही हंसवाहिनी देवता अतर्क्य व अगम्य असे सहजासन घालून बसलेली आहे. परमहंसावर आरूढ झालेल्या तिला विवेक हंसच पक्केपणी जाणतात, पण जे मूर्ख, अत्यंत जड व अभागी असतात त्यांना मात्र जवळ असूनही ती दिसत नाही. तिच्या स्वरूपाचा विचार केला असता निराकार व विश्वाकारही तीच आहे असे दिसून येते. तीच आपलेपणाने अनुपम कथानुसंधान बोलविते. हा बोल बरा झाला असे बोलण्यास ज्याप्रमाणे म्हणावे त्याप्रमाणे मनात उत्पन्न झालेला जो स्तुतिभाव तो वाणीनेच वाणीचा गौरव करीतो असे समजावे. ती वाग्विलास रूप परमेश्वरी, सर्वांगसुंदरी सरस्वती देवी अंतर्बाह्य राहून स्वतःच सुंदर अर्थ बोलविते. ती सदा सर्वदा स्वभावसिद्ध प्रसन्नच असते, म्हणून ह्या निरूपणाला रंग चढला आहे. तरीही तिने वक्तेपणाचा अभिमान मला वाटू दिला नाही. ही देवतेची स्तुती वाणीनेच केलेली आहे, म्हणून द्वैताची सामुग्री चित्तात येण्याला वावच राहिला नाही. तिने बोल व बोलणे मोडून टाकले व मौनही समूळ तोडून टाकले, पण त्यानंतरही निरूपण घडविलेच, आणि जे बोलावायला अशक्य ते बोलाने म्हणजे शब्दांनी बोलविले. अशी जी सरस्वती देवी, तिला सेवकपणाने निराळा होऊन नमस्कार करावयास गेलो तेव्हा मीपणाबरोबर परावाणीही खुंटली. जेथे मीपणाचाच अभाव तेथे तूपणाला कोटचा ठाव. असे असले तरी ह्या विषय प्रतिपादनामध्ये
काही अतर्क्य प्रसाद ती भरून टाकीत आहे. जशा समुद्रामध्ये लाटांवर लाटा उसळतात त्याप्रमाणे येथे आत्मस्वरूपावरच स्वरूपाकार शब्दांच्या लहरीवर लहरी शोभत आहेत. ज्याप्रमाणे साखरेचे रवे गोडीहून भिन्न नसतात त्याप्रमाणे निरूपणाचे शब्द ब्रह्मरसाने भरलेले असल्यामुळे ब्रह्मसुखाच्या रसाहून भिन्न नाहीत. तेथे ब्रह्मानंद रसवृत्तीने मीपणाबरोबर सरस्वतीलाही एकाच ताटात बसविले आहे. त्या योगे अभिन्न भावाच्या शेषाने तृप्तीचा ढेकर आल्यामुळेच या कथेचे उद्गार बाहेर येत आहेत. आता संतप्त जनास निवविण्याकरिता स्वानंद जीवनाचा वर्षाव करणारे चिदानंदाचे केवळ मेघच असे जे सज्जन त्यांना वंदन करू, ते चैतन्याचे अलंकार किंवा ब्रह्मविद्येचे शृंगार किंवा ईश्वराचे राहावयाचे मनोहर मंदिरच होत. ते ब्रह्मवस्तूचे निवासस्थान अथवा सुखाचा पूर्णोल्हास किंवा विश्रांतीला राहावयाची पूर्ण भरवशाची जागा आहेत, किंवा ते भूतदयेचे सागर, करुणेचे माहेरघर, किंवा ते स्वानंदाचा गौरव करणारे निर्गुणाचे सगुण अवयवच होत, किंवा ते डोळ्यांतील दृष्टी किंवा तिचीही देखणी पुष्टी, किंवा ज्यांच्या चरणांगुष्टामध्ये संतुष्टीलाही तुष्टी मिळते असे ते ज्यांच्याकडे पाहतात त्यांचे भवसंकट दूर होत असते आणि त्यांच्या डोळ्यांपुढे परब्रह्म आपोआप प्रगट होते. ते साधन चतुष्ट्याचे सायास किंवा शास्त्र चातुर्याचे विलास पाहत नाहीत. एक विश्वास धरला की पुरे ते आपण होऊन ज्ञान प्रकाश करतात. ते सदोदित जगामध्येच असतात, प्रत्येक प्राण्याच्या दृष्टीस पडतात, पण विकल्पामुळेच मनुष्य फसतात आणि नास्तिकपणाने ते नाहीत असे म्हणतात. द्रोणाचार्यांची मूर्ती मृत्तिकेची बनविले, त्या मूर्तीलाच गुरु कल्पून भिल्लाचा एकलव्य नावाचा मुलगा संपूर्ण धनुर्विद्या शिकला व अर्जुनादिकांनाही तो भारी झाला अशी कथा महाभारतात आहे. तो गुरुभावच त्या कोळ्याला फलद्रूप झाला. तात्पर्य, जग हे विश्वास नसल्यामुळेच नाडले व फक्त विकल्पाने फशी पडले आहे. निर्विकल्प मनाने त्यांच्यावर एकदम विश्वास ठेवला व भक्तिभावाने आणि निश्चयाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले तर आत्मसत्तेला म्हणजे आत्मानुभवाला उणे पडणार नाही. त्यांना अगत्यपूर्वक नमस्कार केला असता ते आपल्यापाशी ऐक्य करून सोडतात, पण ऐक्यपणाने त्यांचेच स्वतः सेवक बनून राहिले पाहिजे. त्यांच्या सेवेच्या गोडीला ब्रह्मसुखाची उपमासुद्धा कमीच होत आहे. जे कोणी अन्य भक्तीने त्यांची उपासना करतात ते त्या आत्मस्वरूपाची खरी गोडी चाखतात. ते प्रकृतीच्या पलीकडे असतात. प्रकृती रूपामध्ये राहूनही ते अविकृत असतात. प्रकृतीचे आकार, विकार व व्यवहार यांची बाधा त्यांच्यामुळेच होत नाही. ते भोगाचा वीट मानित नाहीत किंवा त्यागाचे स्तोम माजवीत नाहीत. आपल्या सहस्थितीतच ते निरंतर वागत असतात. ते ज्ञातेपणा मिरवित नाहीत किंवा वेडेपणाही दाखवित नाहीत. ते स्वरूप प्राप्तीचा गर्व किंवा विस्मरण गिळून सहजपणाने वागतात. आत्मसाक्षात्काराच्या वेळी उद्भवणाऱ्या प्रेमाच्या लहरी अंगातच जिरून गेल्या, तसेच त्यावेळच्या विलक्षण आनंदाने वाटणारा विस्मयही विसरून गेला. प्रपंच व परमार्थ एक झाला, पण असे झाले हेही त्यांच्या लक्षात राहिले नाही. स्मरण विस्मरणाबरोबरच निघून गेले. देहामध्येच हरपून गेला. आत बाहेरपणा मोडून गेला, पण गेला किंवा राहिला हेही त्यांच्या स्मरणात नाही. स्वरूप जागृतीमुळे त्यांचे स्वप्न आणि जागृती ही नाहीशी झाली. साक्षीत्वासह सुषुप्ती बुडून गेली. उन्मनी अवस्था वेढवून जाऊन तुर्यावस्था तटस्थ झाली. दृश्य हे द्रष्ट्यासह निघून गेले. एकलेपणामुळे दर्शनही नाहीसे झाले आणि अखेर त्यांचा नसणेपणाही विरून जाऊन त्या विरविणारे ज्ञानही लय पावले. ज्ञान अज्ञानाला घेऊन गेले तेव्हा ज्ञातेपणही बुडाले आणि विज्ञान अंगात जडले, पण ते नवे जडले असे मात्र नाही. अशा प्रकारचे जे संतजन त्यांनी आता सावध होऊन मला अवधान द्यावे ही माझी लेकरपणाची विज्ञप्ती आहे. पण सूर्य हा सदा सर्वदा प्रकाशाचा लोलच आहे, अग्नी हा सदा सर्वदा तेजस्वीच आहे, त्याप्रमाणे संत हे सदा सर्वदा सावधानच आहेत. त्यांनी आता अवधान म्हणजे लक्ष द्यावे. हे माझे बोल बालिशत्वाचेच होत. हे ऐकून संत सज्जनांनी एकदम गौरव करून पुन्हा पुन्हा आज्ञा केली व हा ग्रंथ प्राकृतात करविला. एकांती आणि लोकांतीही ग्रंथ करण्याबद्दल संतांनी फार आग्रह केला. तेव्हा मी म्हटले, महाराज, कोणत्या ग्रंथाला आरंभ करू ते सांगावे. त्यावेळी संत म्हणाले, पुराणांमध्ये भागवत हे श्रेष्ठ होय, त्यातील उद्धवगीत हे अत्यंत श्रेष्ठ होय.
याकरिता त्याचा तू आरंभ कर. वक्ता भगवान तुला साह्य आहे. आम्हाला ज्ञानकथेची आवड, त्यावर तुझ्यासारखा रसाळ वक्ता, तेव्हा आणखी काय पाहिजे. तर आता आमची स्तुती सोडून देऊन मुख्य विषय प्रतिपादनाला आरंभ कर. संत स्तवन करण्यामध्ये तुला स्फुरण येते ही गोष्ट आम्हाला माहीत आहे, पण आता कथेला सुरुवात करून आपला विषय चालू कर. ह्या संतांच्या भाषणाने एकाएकी मनाला आनंद झाला. ह्या प्रसादवाणीने अंतःकरण स्वानंदाने उचंबळले. मेघांच्या गर्जनेने मोराचा आनंद गगनात माविनासा होतो, किंवा मेघांचे नवे जल पडताना पाहून चातक मनात आनंदित होतो, किंवा चंद्राचे किरण पाहून चकोर पक्षी जसा आनंदाने डोलू लागतो, त्याप्रमाणे संतमुखीचे उत्तर मला अत्यंत सुख देत आले. हे स्वामींनो, तुम्ही खरोखरच मला आनंदित केले, कारण हे तुम्हीच पूर्ण करून घेणार आहात. तेव्हा मीपणाच्या मनोधर्माला मी व्यर्थ कशाला वश व्हावे. पण समर्थांची आज्ञा दासाला उल्लंघन करवत नाही. ह्याकरिता जे काम आपण दाखवून दिले आहे ती स्वामींची आज्ञा मी पाळीन. परंतु आपण एक मात्र करावे की माझ्याकडे एकसारखे लक्ष द्यावे, म्हणजे त्या आपल्या कृपादृष्टीने आपोआपच कार्य शेवटास जाईल. तेव्हा संत म्हणाले, अरे आम्ही आता तुझ्या मनामध्ये मन घालून शब्दात अनुसंधान ठेवले आहे. ह्याकरिता तुझा विषय तू लवकर सुरू कर. आता कुलदेवतेला नमस्कार करू. ती ऐक्यरूपाने एकनाथामध्येच राहिलेली असल्याकारणाने ऐक्या वाचून दुसरी गोष्टच काढू देत नाही. तिने मनाला एकच स्वरूप दाखवून दिले आहे. त्यामुळे जनीवनी सर्व एकच दिसू लागले आहे. कानामध्ये आणि मुखामध्ये एकपणाने ती एकविरा श्री रेणुका देवीच एकत्वाने वास करीत आहे. तीच शिव आणि शक्ती अशी दोन्ही स्वरूपे घेऊन एकपणानेच मिरवत आहे. एकपणानेच ती एकविरा गरोदर होऊन एकत्वातच एका वीराला प्रसवली. मोठमोठ्या मी म्हणविणाऱ्या वीरांनासुद्धा ज्याचा दरारा त्या बोधरूप परशुरामाला ती एकपणानेच प्रसवली. त्याने जन्मास येऊन मातेचा वध केला व आज्ञा मान्य करून पित्यास संतोष दिला, आणि म्हणूनच तो ह्या भूमंडळावर एकसारखा विजयी होत गेला. वासनारूप सहस्रबाहू असलेला अहंकार रूप जो सहस्रार्जुन त्याने वध केला आणि त्याचे राज्य स्वाधीन करून घेऊन ते आपल्या स्वजातीयांना म्हणजे ब्राह्मणांना अर्पण केले. त्याने मातेला मारून ती पुन्हा जिवंत करून घेतली. तीच आमची कुलदेवता झाली. परंतु तिने आपल्याच नावाने आमची प्रसिद्धी केली, कारण एकविरा व एकनाथ हे एकाच अर्थाचे शब्द होत. ती जेव्हा मारली गेली तेव्हापासून तिच्या प्रकृतीत पालट झाला व ती माऊली जगदंबा रागत्याग करून शांत झाली. तिने मांडीवर घेऊन थोर आश्वासन दिले की केवढ्याही संकटात आपले नामस्मरण केले असता समाधान होईल. त्या जगदंबेचा जय जयकार करण्याकरिता ग्रंथांच्या आरंभालाच उदयस्तु म्हणजे उदय हो असे म्हणतो. तीच माझ्या बुद्धीमध्ये योगरूप गर्भ ठेवून स्वतः प्रगट झाली आहे. आता जो संसाररूप हत्तीचा सिंह एकांतात व लोकांतात समान समदृष्टीने सदा सर्वदा जो संपूर्ण, त्या गुरु जनार्दना नमस्कार करू. ज्याच्या कृपाप्रसादाने साधकाला देहात असून देहांगी दिसत नाहीत आणि संसाराचे वावटळ हा म्हणता स्वप्नवत होऊन जाते. ज्याच्या कृपा कटाक्षाच्या योगाने अलक्ष वस्तू लक्षाशिवाय लक्षली जाते व गुरुत्वाचे निज पक्षाने साक्षीपणाही विसरला जातो. त्यांनी जीवाशिवायच जगविले, मृत्यूशिवायच मरणाला मारून टाकले. दृष्टी घेऊन अदृश्य दाखविले, सारे अंगच देखणे म्हणजे पाहणारे केले. देहामध्येच देहाला विधीही करून टाकले आणि शेवटी ते विधीहीपणही नेले आणि अखेरीस नेलेपणही जाऊन अवशिष्ट तेवढेच शिल्लक राहिले. भावासह अभाव नाहीसा झाला, निसंदेहासह संदेह निघून गेला. विस्मयामध्ये बुडाला व स्वानंद वेळवून गेला. तेथे आवडीनेच भक्त बनलो. तो भक्तपणाच्या आत देवच असल्याचे दिसून आले. तेव्हा भजक आणि भजन ह्यांचा निखालस अंत झालेला दिसू लागला. नमनानेच नमन केले, नमस्कार करणारे कोठे गेले हेही समजेनासे झाले. ज्याला नमस्कार करावायचा ती वस्तू होणे न होणे नाहीसे होऊन आपण स्वतःच झाला. दृश्य आणि द्रष्टा या दोघांनाही एकदाच मरण आले आणि देखणेपणा गिळून दर्शनही नाहीसे झाले. आता जिकडे तिकडे देवमयच होऊन गेले. त्यामुळे भक्त हा भक्तपणाला विसरला. तेव्हा देवही देव स्वभावाला विसरून देवत्वाला मुकला. देवपणाने सर्वत्र देवच भरून राहिला. त्यामुळे भक्तपणाने भक्त नाहीसा झाला. दोन्ही भाव नाहीसे होऊन अभेद भावामध्ये अनंत स्वरूप मात्र शिल्लक राहिले. त्यागासहित अत्याग लयास गेला. भोगाबरोबर अभोगही उडाला.
योगाबरोबर अयोगही बुडाला आणि योग्यतेचा अहंभाव नाहीसा झाला. यातही पुन्हा विशेष हे की सायुज्य स्थितीमध्ये जो दास होऊन राहतो त्याचा आनंदरस अत्यंत अविनाशी व अतर्क्य असा आहे. शिवो भूत्वा शिवम यजेत, म्हणजे शिव होऊन शिवाची पूजा करावी हे या अवस्थेलाच शोभते. एरवी बोलणे हे नुसते बोलणेच आहे, त्या योगाने स्वस्वरूपाचे भजन म्हणजे प्राप्ती होणार नाही. या अभेद भावाच्या सेवासुखामध्ये नारद आनंदाने गातो व नाचतो. शुक सनकादिक जे सारे स्वरूपाचे भक्त झाले ते ह्याच सुखामुळे झाले. सागराला भरती चढली म्हणजे त्याच पाण्याने खाड्याही भरतात, त्याप्रमाणे देवानेच मला आपला देवपणा देऊन निज भक्त करून ठेवले. समुद्र आणि नदी यांचे पाणी पाहू गेले तर एकच आहे, पण त्यांचा संगम होतो त्याची शोभा काही विशेष असते. त्याप्रमाणे परमेश्वराशी ऐक्यरूपाने भजन केले असता भजनाचे सुख अधिक दुणावते. डावे आणि उजवे असे शरीराचे दोन भाग आहेत, पण ह्या दोन्ही शब्दांनी बोध होतो तो एका देहाचाच होतो. त्याप्रमाणे देव आणि भक्त असा भेद भासला तरी देवपणात दोघांचे ऐक्यच अनुभवास येते. त्याप्रमाणे गुरु जनार्दनांनी मला आपलेपणाचा मान देऊन तसा अद्वैत भक्त करून ठेवले आहे. तथापि काया वाचा मनाला प्रेरणा करून सर्वतोपरी मला तेच वागवित असतात. तोच जनार्दन माझ्या सुखाचे मुख झाला आहे. माझ्या दृष्टीपुढे मूर्तिमंत येऊन तोच उभा राहत आहे आणि तोच विवेक देऊन ग्रंथाच्या अर्थाचे लेखन करीत आहे. पण त्याचे कौतुक विलक्षण आहे, कारण त्याने माझे नाव अभंगामध्ये घालून ठेवले आहे. शेवटी नावाचा अभिमानही उरावायला जागा ठेवली नाही. हे भाषण ऐकून त्याला संतोष झाला आणि तो म्हणाला, भले शाब्बास, खरोखरच निज भक्तीचा तू पुतळाच आहेस आणि म्हणून हा गुह्यार्थ तुझ्या तोंडून बाहेर निघाला. ही स्तुती की विषय प्रतिपादन, ही ग्रंथाची प्रस्तावना की ब्रह्मज्ञान, हे साहित्यशास्त्र की समाधान, हे काय आहे हेच समजत नाही. तुझा एक एक शब्द म्हणजे सोलीव विवेकाचा विवेक आहे. तो संतोषालाच अपरिमित संतोष उत्पन्न करतो. तुझ्या मुखातून जे जे निघते ते संतांच्या हृदयाला बरोबर पडते. मुमुक्षुरूप ब्रह्मराचे कळप ह्यावर गुंजीवरच करीत राहतील. ग्रंथाचा आरंभ सुंदर वाटल्यामुळे मुक्त, मुमुक्षू, साधक आणि बद्ध लोकही केवळ श्रवणानेच स्वरूप सुखाचा अनुभव घेतील. ह्या वचनामृताच्या तुषाराने ग्रंथरूप भूमी विवेकांच्या अंकुराने एकसारखी भरून गेली आणि तीच फळे येऊन ती सुफलित झाली. किंवा निर्जीवालाच जीव आला अथवा सिद्धीला सिद्धीची प्राप्ती झाली. अगर पतिव्रतेला पती आपल्या वैभवासह वर्तमान प्राप्त झाला, अशा रीतीच्या हर्षभराने मोठ्या आनंदाने मी म्हटले की महाराज, ठीक आहे, तुमच्या चरणकृपा प्रसादे करून ग्रंथांचा अर्थ सहजरीतीने आनंदाने करीन. सेतुबंधन समयी श्रीरामचंद्राच्या दृष्टी प्रतापानेच समुद्रावर शिळा तरल्या, किंवा वसिष्ठाच्या आज्ञेवरून सूर्यमंडळाच्या ठिकाणी छाटीच प्रकाशमान झाली, किंवा याज्ञवल्क ऋषीच्या मंत्राक्षतांनी सुकलेल्या काष्टालाही उत्तम पल्लव फुटले, किंवा श्वानासही धर्मराजाने स्वर्गवासास पात्र केले. त्याप्रमाणे माझ्या नावाने ग्रंथ प्रसिद्ध होणे हे गुरुच्या आज्ञा प्रतापाचे आणि वैभवाचे द्योतक आहे. एकनाथ व एकादश यांच्या आद्याक्षरावरून घटित पाहिले असता राशी नक्षत्र एकच असते, पण त्या एकामध्येच जेव्हा पूर्ण दिसते तेव्हा त्याची किंमत 10 पटीने अधिक चढते. एकावर एक ठेवला म्हणजे त्याला 11 म्हणतात. म्हणून एकालाही एकपणाने सहजच ग्रंथ करण्याचे स्फुरण आले आहे. तेथे देखणे आहे, देखणे, तेच देखणे करून सारेच मनाने एक समजतो. आणखी त्यावर गुरु जनार्दन एकनाथास टीकाकार बनवून त्याचे सार्थक करीत आहे. दशम स्कंधातील भाग पाहून एकादश स्कंधाच्या प्रारंभापूर्वी एकादश स्कंधावर जगन्नाथच ग्रंथाचा आरंभ करीत आहे. म्हणून एकादश स्कंधावरची ही टीका एकादशीलाच एका म्हणजे एकनाथ करीत आहे. त्यामुळे ती एकपणाच्या सुखाला एकत्वाने पात्र होईल. आता व्यास, वाल्मिकी, भार्गव ज्याचा पुराणांतरी उष्णा कवी म्हणून गौरव केला आहे, त्या महाकवींना वंदन करीतो. त्यांनी आपल्या ज्ञानाने माझ्या बुद्धीची वृद्धी करावी अशी त्यांना ग्रंथ संपूर्ण होण्याकरिता विनंती करतो. तसेच ग्रंथांचा अर्थ करण्याविषयी महाचतुर अशा श्री शंकराचार्यांनाही नमस्कार करीतो, कारण त्यांनी कर्मठपणाचा विचार बाजूला सारून ज्ञानसूर्याचा, ज्ञानमार्गाचा पृथ्वीवर प्रकाश पाडला. आता भगवत टीकाकार श्रेष्ठ श्रीधर
ज्याच्या टीकेमध्ये अपार अर्थ भरला आहे त्याला नमस्कार करीतो. याशिवाय इतर टीकाकार, काव्यकर्ते व विवेकचतुर असतील त्यांच्या चरणीही नमस्कार करून ग्रंथ श्रवण करण्याला सादर होण्याविषयी विनंती करीतो. आता निवृत्तीनाथ प्रमुख, ज्ञानेश्वर, नामदेव, वटेश्वर ज्यांचे गुरुकृपेचे भाग्य थोर आहे अशा प्राकृत कविश्रेष्ठांनाही वंदन करू. ज्यांचे ग्रंथ अवलोकन केले असता प्राकृत जनांना सुद्धा ज्ञानप्राप्ती होते त्यांच्या चरणावरही एकाग्र भावाने व अनन्य भक्तीने मस्तक ठेवितो. संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी म्हणावे आणि प्राकृत ग्रंथकर्ते लघुकवी म्हणावे असे का बरे? सोन्याच्या फुलामध्ये अमुक नवी व अमुक जुनी असे कसे म्हणता येईल? कपिला गायीचे ते दूध आणि इतर गायीचे काय पाणी? वास्तविक दोन्ही प्रकारचे दूध रंगाने व रुचीने सारखेच मधुर असते. त्याप्रमाणे संस्कृत अर्थाने जे समजते तेच मराठी भाषेनेही कळते. मग ही मराठी भाषाच न मानण्याजोगी अडचण काय आहे? राजा जाऊन अरण्यात बसला तर त्याच्या सेवकालाही तीच जागा पवित्र होय. तेथे सेवक त्याच्या सेवेला जर न जातील तर तो त्यांना दंड करील. किंवा एक गरिबाची मुलगी आणि एक श्रीमंताची मुलगी अशा दोन मुलींशी राजाने लग्न केले तर सहजच दोघींची तेथे बरोबरीच होते. देश, भाषा, परत्वे, प्रपंचातील पदार्थाची नावे पालटतात, परंतु रामकृष्णादी जी विशेष नामे आहेत ती काही भाषा भिन्नत्वामुळे पालटत नाहीत. संस्कृत भाषा मात्र देवाने केली आणि मराठी भाषा काय चोरापासून निघाली? हे सारे अभिमानाचे भ्रम एका बाजूस राहू द्यात. उगीच वायफळ बोलण्यात काय हंसेल? तात्पर्य संस्कृत भाषेत असो किंवा मराठी भाषेत असो हरिकथा ही पावनच आहे असे सर्वजण मान्यता देतील. आता माझ्या पितामहाचा पिता असा जो भानुदास त्याला वंदन करूया, कारण त्याच्या योगानेच हा आमचा वंश त्या भगवंताला सर्वतोपरी प्रिय झाला आहे. ज्याने लहानपणीच सूर्याला स्वाधीन करून घेतले व स्वतः चित्सूर्य बनला, तसेच मानाभिमान सोडून स्वतः भगवंताकडून पावन झाला. ज्याची पदबंध प्राप्ती पाहावयाला प्रत्यक्ष श्री विठ्ठलाची मूर्ती आली होती, ती देदीप्यमान कुंडले कानात झळकल्यामुळे रात्री दृष्टीस पडली. त्या भानुदासाचा पुत्र चक्रपाणी, त्यालाही सुलक्षण पुत्र झाला. त्याचे नाव सूर्य ठेवून भानुदास निवर्तला. त्या सूर्याच्या तेजाच्या किरणांनी मला रुक्मिणी प्रसवली, म्हणून रखुमाई ही आमची खरोखरीची माता होय. ग्रंथारंभकाली पूर्वजांच्या मालिकेला मी अभिवंदन केले. अशा वैष्णवकुलात मी जन्मास आलो, हे माझे मोठे भाग्य होय. ह्या वैष्णवकुळामध्येच नारद, प्रल्हाद, सनकादिक, उद्धव, अक्रूर, श्री शुक, वशिष्ठ इत्यादी परमेश्वराचे मोठमोठे भक्त होऊन सर्व जगाला भूषणभूत झाले आहेत. ते सारे वैष्णव ग्रंथार्थाकडे अवधान देणारे आहेत, म्हणून साऱ्या वैष्णव वंशातील मालिकेलाही मी ग्रंथारंभी वंदन केले. आता ज्याच्या गोत्रामध्ये मी उत्पन्न झालो त्या विश्वामित्रालाही नमस्कार करीतो. तो प्रतिसृष्टी करणारा केवळ ब्रह्मदेव असून गायत्री मंत्राला त्याच्या योगाने महत्त्व प्राप्त झाले आहे. उपनिषदांचे विवेचन करणारा जो याज्ञवल्क्य ऋषी त्यालाही वंदन करीतो, जो कृपामृताचा वर्षाव करून कवीच्या कर्तव्याला पुष्टिक देतो. आता यावत प्राणीमात्रांनाही नमस्कार करीतो, कारण त्यांच्यामुळेच परमेश्वराशी सख्य घडले आणि म्हणूनच हा ग्रंथारंभ उत्तम रीतीने पार पडला. आता जो गुरूंचाही गुरु, ज्याने आपला बोध विशद करण्यासाठी ग्रंथ करावयाची स्फूर्ती दिली, त्या दत्तात्रयाला नमस्कार करीतो. तोच शब्द दाखवून देतो, अर्थाने अर्थ मनात भरवितो आणि मग वक्तेपणाही स्वतःच देऊन बोलवितो. तो म्हणतो की श्रीमद भागवत हे भगवंताचे हृदगत आहे. ज्याचे चित्त निरंतर भगवंताचे ठायी असेल त्यासच ते प्राप्त होईल. हे कल्पाच्याही पूर्वीचे ज्ञान 4 श्लोकांनी भगवंताने निजात्मबोध करून देण्यासाठी बुद्धिमान अशा ब्रह्मदेवास उपदेशिले. त्याचा सद्भाव आश्चर्य करण्यासारखाच आहे, कारण शब्दमात्रानेच एकदा सांगताक्षणीच त्याला अनुभव आला. सद्गुरुकृपेची थोरवी काय हो सांगावी, तिने ब्रह्मदेवाला तत्काळ निसंदेह करून टाकले. तोच 4 श्लोकात्मक उपदेश गुरुपरंपरेने जशाचा तसा चालत आला. ब्रह्मदेवाने अत्यंत बुद्धिमान व भक्तिमान मानसपुत्र जो नारद त्याला उपदेश केला, जेणेकरून नारद तृप्त होऊन तो नखशिखांत अर्थमयच होऊन गेला व पूर्ण परमानंदाने तृप्त होऊन नाचू लागला. तो ब्रह्मविना खांद्यावर टाकून ब्रह्मास अनुलक्षून गीत गात गात त्या ब्रह्मानंदाच्या भरात नाचत डुलत भूमंडळावर आला आणि सरस्वतीच्या तीरावर उतरला. तो तेथे व्यास ऋषीवर त्याच्या दृष्टीस पडले. ते अत्यंत दुर्धर अशा संशयाच्या पुरामध्ये गटकळ्या खात होते. व्यासांनी वेदार्थयुक्त
सारी पुराणे रचली, पण त्यांचे स्वतःचे व्हावे तसे समाधान म्हणून झाले नाही. ते संशय समुद्रात पडून बुडत होते. इतक्यात तेथे कृपळू नारदमुनी जाऊन त्यांनी त्यास आपण मुळीच भिवू नका असे आश्वासन दिले. त्यांनी व्यासांना एकांतात नेऊन एकमुख केले आणि मग संसार छेदक असे ते उत्तम 4 श्लोक त्यांना दाखविले. ते सूर्याला न दाखविता आकाशाला सुद्धा चोरून कानापासूनही दूर करून त्यांनी आत्मबोधाचा उपदेश केला. त्या नारदाच्या भाषणाने व्यासांच्या संशयाने छेदन झाले, तेव्हा त्यांच्या मनात पूर्ण स्वसुखाचे समाधान प्राप्त झाले. त्यानंतर स्वतः श्री व्यासांनी दशलक्षण भागवताचा शुकाला उपदेश करून आपल्या आत्मबोधाचे पूर्ण सार्थक केले. तेणे करून शुकालाही आनंद झाला, तोही परमानंदाने तृप्त झाला. मग तो समाधीस्थ राहून आत्मशांतीमध्ये निश्चळ होऊन बसला. त्यामुळे समाधीलाच साहजिक समाधान प्राप्त झाले. मग तशा स्थितीत परीक्षितीला ब्रह्मज्ञान सांगण्याकरिता तो अकस्मात त्याच्या येथे आला. परीक्षितीचा अधिकार पाहावा तर त्याने कलीलाच बांधून ठेवलेले होते. त्याचा अधिकार धर्माहूनही थोर आहे असे प्रत्यास येत होते, कारण श्रीकृष्ण भूलोकावर असेपर्यंत धर्मराजा राहिला व कृष्ण निज धामाला गेल्यानंतर तो कलीच्या भयाने पळाला. पण परीक्षिती कलीलाही दाबात ठेवून राज्य करीत असे. अर्थात धर्माहूनही तो अधिक धैर्यवान होता. तो अर्जुनाच्या निर्व्यंग अशा वीर्य परंपरेने उत्पन्न झालेला होता. कृष्ण भगिनी सुभद्रा, आजीबाईंचा नातू, सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू व अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती. त्याचा पिंड म्हणजे अधिकाराचे केवळ रत्न होय, कारण त्याचे रक्षण गर्भामध्येही साक्षात श्रीकृष्णांनी केले होते. जो गर्भात असतानाच ज्याच्या भयाने अश्वत्थाम्याचे शस्त्र आत शिरू शकले नाही, त्याचा पूर्ण अधिकार सांगावायला कोण समर्थ आहे. ज्याने गर्भामध्ये आपले संरक्षण केले तो परमेश्वर प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे असे तो परीक्षण करीत होता. म्हणूनच त्याचे नाव परीक्षिती असे ठेवले होते. हा नावाचा महिमा किती आगाध आहे पहा. तो अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती पृथ्वीचा उद्धार करण्याकरिताच जन्माला आला होता. त्याच्यामुळेच त्रिभुवनाला श्रीमद भागवताची परमार्थरूप पाणपोई निर्माण झालेली प्रसिद्ध आहे. अंगामध्ये वैराग्य आणि विवेक ब्रह्मप्राप्तीसाठी सर्वस्वावर उदक सोडलेले अशा त्या परीक्षितीला पाहून श्री शुकाला अत्यंत आनंद झाला. ब्राह्मणांचा राग फार विचित्र. त्यांनी शापाच्या योगे ब्रह्मज्ञानाचा अधिकार परीक्षितीला दिला. अशांच्या चरणी काया वाचा मने करून भक्तिभावाने नमस्कार असो. ब्रह्माहूनही ब्राह्मण श्रेष्ठ आहेत याविषयी मीच फार काय सांगावे, पण साक्षात श्री विष्णूही हृदयावर श्रीवत्सलांछन अद्यापि मिरवितात. म्हणून ब्राह्मण हा ब्रह्माचाही देव होय हा माझा सिद्धांत अगदी खरा आहे. म्हणूनच नारायण वेदरूपाने ब्राह्मणाच्या पोटी येऊन वृद्धिंगत झाला. म्हणून ब्राह्मण हे पृथ्वीवरचे देव होत. ते साक्षात परब्रह्माचे अवयव आहेत असे असता त्यांना भजत नाहीत ते दुर्दैवी व अत्यंत कपाळकरंटे होत. ब्राह्मणांचे सामर्थ्य काही विलक्षण आहे. त्यांनी देवाला आपला आज्ञाधारक करून ठेवले आहे. अहो, मूर्तीची प्रतिष्ठा करताना त्यांच्या केवळ मंत्रानेच तिची ठायी देवांश प्रगट होतो. तेव्हा संत म्हणाले, काय सांगावे, तू भक्तीने जे जे स्तवन करतोस त्यामध्ये खरोखर साहित्याचे आणि चातुर्याचे नवे नवे सिद्धांत काढतोस. गणपती आणि सरस्वती ही तू एका ब्रह्म पंक्तीलाच बसविलीस. त्याचप्रमाणे संत वर्णनामध्ये स्तुतीच्या रूपाने एकात्मता प्रकट केलीस. नंतर कुळ आणि कुलदेवता ह्यांच्या वर्णनामध्ये जी कथा सांगितलीस ती ऐकून तिच्या श्रवणाने चित्ताला चिंतेचा निखालस विसर पडला. जो सद्भाव संत चरणी तोच ब्राह्मणांच्या ठिकाणी गुरुस्तवनानेही संतांना तू संतुष्ट केलेस, तेव्हा तुझी वाणी धन्य होय. तुझ्या मुखाने तुझा गुरु जनार्दन स्वतः आपणच बोलत असे. तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडताच ही सारी खुणा मला पटली, तेव्हा प्रेमाचे भरते आले आहे. पण ते विवेकाने थोडे आवरून धरून पुढील कथा सांगावयाचा निश्चय करून सुरुवात कर. ही गोष्ट मी विसरलोच होतो, पण बरी आठवण केलीत. याकरिता मी तुमच्या चरणावर पूर्ण भरोसा ठेवलेला आहे. जेथे काही कमी आहे असे वाटेल तेथे ते आपण पूर्ण करावे. ग्रंथार्थाची सिद्धी करून सज्जनामध्ये मला मान्यता द्यावी. ते म्हणाले, शाब्बास रे शाब्बास, ठीक बोलतोस. तर हे कविपोषका, तुझ्या ग्रंथाचा संदर्भ नीट लागण्याकरिता आता संस्कृतावर टीका करावयाला सुरुवात कर पाहू. याच भाषणावर भक्ती ठेवून मी चरणी लागलो आहे. अहो, आता आपल्या आज्ञेप्रमाणेच कथेचा प्रस्ताव करतो. पहा, तर नैमिषारण्यामध्ये सूत शौनकादिकांना
मागील कथा संदर्भ येण्याप्रमाणे सांगत आहेत. मागे 10व्या स्कंदामध्ये सर्ग, विसर्ग, स्थान इत्यादी 9 लक्षणांनी युक्त अशी कथा सांगितली. आता एकादश स्कंदामध्ये श्रीकृष्ण मोक्षाचे उपलक्षण सांगतात. जो चिदाकाशातील पूर्णचंद्र, जो योग ज्ञानाचा केवळ मुकुटमणी, जो शुक योगींद्र बोलू लागला व ते श्रवण करता परीक्षिती राजा तो म्हणाला, महाराज, यासाठी मी सर्वस्वावर पाणी सोडले आहे, ते प्राप्त करून देण्यासाठी आपण कृपा केली. माझ्या भाग्यास आता पारावर नाही. खरोखर ही मोक्षाची कथा अगाध आहे. ज्यांना मोक्षाची आस्था असेल त्यांनी मनाच्या मस्तकावर पाय ठेवून अत्यंत आदराने श्रवण करण्यास तयार व्हावे. कान अंतर्मुख करून त्या कानात आपले मन ठेवावे आणि लक्षाला सावध करून कथेचे अनुसंधान धरावे. देवाने अनेक युगामध्ये अनेक अवतार धारण केले, पण ह्या श्रीकृष्ण अवतारातील चमत्कार काही विशेष आहे. अहो, ह्या हरीची लीला अतर्क्य आहे. त्याच्यातील रहस्य देवांना सुद्धा कळत नाही. जो उपजताच मायेपासून, आईपासून निराळा होऊन आपणहून आपल्याच लेलीने वाढला, ज्याने लहानपणीच पुतनादिकांना स्वतःच मुक्तीचा सोहळा भोगावयास दिला, आईला विश्वरूप दाखविले, गोपाळांना वैकुंठ भेट करून दिली, आणि तरीसुद्धा गवळीपणाचे स्वरूप यत्किंचितही पालटू दिले नाही. बाळ असताच बलाढ्य लोकांना मारले, जगासमक्ष अफाट कर्मे केली, पण बाळपणाच्या बाहेर तीळ मात्र गेला नाही. आपण साक्षात परब्रह्म असता चोरी केली, देव असून व्यभिचार केला, बायका मुले असून ब्रह्मचारी हाही नमुना दाखविला, अधर्माने धर्म वाढविला, अकर्मानेच कर्म तारले, अनियमितपणानेच अत्यंत दुर्धर नियमांचे पालन केले, त्याने संघानेच निसंगता संपादन केली, भोगानेच योग वाढविला, त्यागाशिवायच अत्यंत अव्यंग व निर्दोष असा त्याग केला. कर्मठ लोकांना बोध व्हावा म्हणूनच कर्मजाड्याचे भेद तोडून टाकले आणि भोगामध्येही मोक्षपद असू शकते हे उघड करून दाखविले. भक्ती, भुक्ती आणि मुक्ती या तिहींनाही एकाच पंक्तीला बसविले. अहो, ह्याची ख्याती काय सांगावी. याने माती खाऊन विश्वरूप दाखविले. त्या श्रीकृष्णाचे उत्तम व परमपवित्र चरित्र मी तुला सांगेन. खरोखरच ह्या अवतारामध्ये आत्मबोधाचा पुरा विस्तार केलेला आहे, यात संशय नाही. एकादश स्कंधाच्या तात्पर्यार्थामध्ये आदी आणि अंती निजबोधाने कोठे विस्ताराने व कोठे संक्षेपाने परमात्मस्थिती म्हणजे मुक्तीच सांगितलेली आहे. तेथे नारदाने वसुदेवाला निमिजायंत यांच्या संवाद रूपाने कथासंगती सांगितली, ती संक्षेप स्थिती होय. आणि उद्धवावर अत्यंत प्रेम असल्यामुळे अनेक प्रकारच्या दृष्टांतांनी विषद करून श्रीकृष्णाने सुमुखाने जी कथा सांगितली ती विस्तार स्थिती होय. दशम स्कंधामध्ये पूर्वी निरोधन लक्षण सांगितले. त्यात श्रीकृष्णांनी अनेक युक्त्या योजून अधार्मिक लोकांचा संहार करून पृथ्वीचा भार कमी केला. ज्यांच्या अधर्माच्या भाराने पृथ्वी सदा आक्रोश करीत होती, म्हणून जिच्या साह्याकरिता पूर्णब्रह्म भगवान श्रीकृष्ण रूपाने अवतरला, ते दुष्ट दैत्य आणि दानव व पृथ्वीला भारभूत झालेले सर्व राजे यांचा श्रीकृष्णदेवाने वध केला. हा मागील कथेतील सारांश श्री शुक पुढे सांगत आहेत. श्लोक 1. स्वतः पूर्णब्रह्म अशा श्रीकृष्णाने लोकांचे चित्तरंजन करणारा बलाढ्य बलराम याला घेऊन व शूर अशा यादवांना एकत्र करून दैत्याचा संहार केला. यादवांना जे मारता येण्यासारखे नव्हते त्यांच्या बाबतीत श्रीकृष्णाने नेरळीच युक्ती केली, ती अशी की त्यांचेच मित्र, आप्त, भाऊबंद, सोयरे, धायरे यांच्यामध्ये घोर कलह उपस्थित केला आणि पृथ्वीचा भार उतरण्याकरिता पांडवांनाही शोभून कलहाच्या निमित्ताने कौरवांचा भार नाहीसा करून टाकला. श्लोक 2. जे अत्यंत घोर कर्म करणारे दुष्ट, ज्यांची सेना पृथ्वीला भारभूत, त्यांचा संहार करण्याकरिता त्यांना एकत्र जमवावे आणि भूमीचा भार उतरून टाकावा म्हणून कृष्णाने कलहाचे निमित्त उपस्थित केले. श्रीकृष्णाच्या ह्या संकल्पानुसार कपटाचे फाशी निर्माण झाले. त्याच कपटाने कौरवांचा समुदाय कसा अनायासे मारला गेला. जगामध्ये जुवा दुष्टच लोक खेळत असतात, त्यातून ह्या जुव्याचा आरंभ कपटाने झाला. त्या दुष्ट बुद्धी कौरवांनी जाणून बुजून धर्मावर कपटाचे फाशी टाकले. साधे भोळे अडाणी लोक देखील धर्मपत्नीचा छळ करीत नाहीत, आणि द्रौपदी ही तर खरोखरी धर्माची पत्नी, तिला यांनी सभेमध्ये बांधून आणली. इतकेच नव्हे तर दुःशासनाने तिच्या वेणीचे कच म्हणजे केस हिसकले आणि त्यामुळेच एवढी कचकच वाढली. खरोखर तेच त्यांचे कर्म त्याला भोवले. अरण्यामध्ये कोणी कोणाला नागवतो, त्या चोरीचा शोध राजा लावतो, पण भरसभेत जर राजाच लुटू लागला तर त्याचे मरणच ओढवले म्हणावायचे.
अन्यायाशिवाय जर राजाच लुटू लागला तर तेथे देव धाव घेतो. द्रौपदी वस्त्रहरण हाच कौरवांचा मुख्य अन्याय होता. आग लावणे, विष घालणे, द्रव्याचा व स्त्रियांचा अपहार करणे, घाला घालून मारणे, मारण्याकरिता हातात शस्त्र धारण करणे, अवज्ञा आणि उपहास, दुरुक्ती, धर्माचा छळ हेच श्रीकृष्णाने निमित्ताला कारण केले. पतिव्रता स्त्रीचे वस्त्र फेडले, या योगे मरण हे तत्काळ ठेवलेलेच. हेच कलहाचे कारण झाले आणि ह्याच कर्माने साऱ्या कुळाचा विध्वंस झाला. असा जो धर्माचा विरोधी असतो त्याचा देव हटकून वध करतो. खरोखर त्यासाठीच पांडवांच्या मनामध्ये अत्यंत भयंकर क्रोध त्याने उत्पन्न केला. पृथ्वीचा भार कमी करण्याच्या हेतूने आप्त, इष्ट, सखे, सोयरे, भाऊबंद, शास्त्रज्ञ व अत्यंत पवित्र अशामध्ये सुद्धा विलक्षण कलह उत्पन्न केला. पृथ्वीचा भार उतरण्यासाठी श्रीकृष्णाने कळवळ्याचे सखे बंधू यांचा साह्यास आलेल्या राजसेनेसह फडशा पाडून गोत्रवध केला. श्लोक 3. अशा दुष्टांचे कैवार घेणारे व अधर्माचरण करणारे, भूमीला केवळ भारभूत असे असंख्य राजे आणि त्यांची सेना यांना ठार केले. कलहाचे फक्त निमित्त पृथ्वीतील अधर्म करणारे राजे आणि त्यांच्या सेना शोधून इतक्या मारल्या की त्याला गणित नाही. तरीसुद्धा पृथ्वीचा भार कमी झाला असे श्रीकृष्णाला वाटेना. याचे कारण यादवांना बलाढ्य करून असंख्य दुष्ट मारून टाकले, पण ते यादवच आता शिरजोर झाले हे श्रीकृष्णाला योग्य वाटले नाही. तेव्हा यादवांचा नाश झाल्याशिवाय पृथ्वीचा सर्व भार कमी व्हावायचा नाही हे श्रीकृष्णाच्या मनात आले व हे यादवाचे कुळ कसे नष्ट होईल याबद्दल तो विचार करू लागला. कापूर खाऊन अग्नी वाढतो, पण कापूर संपला की अग्नीही विझून जातो. त्याप्रमाणे यादवाने सर्वांचा संहार केल्यानंतर शेवटी त्यांच्या संहाराची गोष्ट येऊन ठेपली. केळीला घड येईपर्यंत ती वाढत असते, पण केळी येऊन पुष्ट झाली की माळी ते झाड तोडून टाकतो. त्याप्रमाणे यादव कुळाची एवढी वाढ झाली ती पुढच्या मरणाकरताच झाली होती. फळ पिकून त्याचा स्वाद सुटला की माळी ते घेऊन जातो. त्याप्रमाणे आपल्याच कुळातील फळे आपणच आता घेऊन जावी असे श्रीकृष्णाने आपणहूनच मनात आणले. श्रीकृष्णाच्या कृपेने यादव हे बाहुबळाने पराक्रम करून वाढले होते, पण तोच श्रीकृष्ण त्यांच्या नाशाचा संकल्प करून काळा स्वरूपाने क्षुब्ध झाला. यादवांचे कुळ अत्यंत प्रबळ झाले, त्याला कोठेच कोणी शास्ता उरला नाही. अशा त्या चढील वीरांची स्थिती श्रीकृष्णाला दुस्सह झाली. श्लोक 4. मी निजधामाला गेलो तर हेच अधर्माला प्रवृत्त होतील, कारण कुकर्माला प्रवृत्त होण्याला संपत्तीचा मद आणि गर्विष्ठपणाचा अतिरेक हीच मुख्यतः कारणीभूत होतात. हे माझ्याच बळावर अत्यंत बलाढ्य होऊन सारेच अतिरथी झाले आहेत. ह्यांच्याशी सामना करणारा भूमंडळात कोणी उरला नाही. ह्यांचा गर्व उतरावा तर तो मीच. इंद्रादी देवांना, दैत्यांना, राक्षसांना किंवा दानवांनाही हे आटपावायचे नाहीत आणि हे असेच पाठीमागे राहिले तर अखेर ह्या यादवांचा संहार करण्याकरता पुन्हा मलाच अवतार घेऊन येणे भाग पडेल. याकरिता आता आपल्या डोळ्यादेखतच आपले सारे कुळ काळाच्या तोंडात द्यावे असा श्रीकृष्णाने मनामध्ये विचार करून तोच निश्चय कायम केला. यदुवंशरूपी कळकाचे बेट श्रीकृष्ण कृपाजळाने वाढलेले होते. त्यात कपटाच्या मिशाने ऋषींच्या शापाच्या स्वरूपाने अवकृपेची इंगळी पडली. ती मुळी श्रीकृष्णाच्या संकल्पाने पेटली आणि ब्रह्मशापाने धडाडली. ती आता स्वजनांच्या विरोध रूपाने आणि काळाग्नीच्या कोपाने सर्वांच्या नाशास कारण होईल. याप्रमाणे यादवांच्या कुळाचे निर्दळन करून ते सर्व कृत्य उरकल्यावर मग आपल्या लीलेने आपण विजनवासात जावे असे श्रीकृष्णांनी योजिले. श्लोक 5. ह्याप्रमाणे आपले कुळ आपणच नाहीसे करावयाचे त्याने मनात आणले व समूळ कुलक्षयाचा निश्चय कायम केला. आता हे कार्य होते कसे याबद्दल जगदीशाने विचार केला की ब्राह्मणाच्या शापाच्या निमित्ताने कुळाचा अनायासेच नाश होईल. हे इतके सिद्धीस गेले म्हणजे अवतारातील इति कर्तव्यता आटोपली. नंतरच स्वलीलेने निजधामात जाऊ असा यदुवीराने विचार केला. श्रीकृष्ण हा लीलाविग्रही म्हणजे स्वेच्छेनुसार देह धारण करणारा, जीवाप्रमाणे कर्मानुसार देह धारण करणारा नव्हे व अतिशय सुंदर होता. त्याचे गुण, कर्म, क्रिया अत्यंत पवित्र. तो परिपूर्ण ब्रह्म, पूर्णावतारी व जगाचा उद्धार करणारा असा होता. श्लोक 6. जो सर्व मंगळाचा पूर्ण मंगल व जो गोकुळातील स्त्रियांचे मने रमविणारा तो श्रीकृष्ण स्वतः मोक्षाचे जणू तारूच होता.
त्याचे सौंदर्य केवळ अलौकिक होते. जो भक्त काम कल्पद्रुम मेघासारखा नीलकांतीने मनोहर दिसणारा, ज्याचे नाम त्रैलोक्यात प्रसिद्ध असा तो पुरुषोत्तम श्रीकृष्ण स्वभावतःच त्या नावाला शोभणारा होता. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून वेडी झाली. बिचारा मदनसुद्धा पोटी जन्माला आला. तेथे इंद्रचंद्राची कथा काय, ज्याचे नाम त्रैलोक्याला पावन करणारे, राक्षसांचे जो भस्म करून टाकणारा, ज्याला पूर्ण काम असे म्हणतात, तो भक्तांना सदा सर्वदा सुगम आहे. त्रैलोक्यात जेवढे म्हणून सौंदर्य आहे तेवढे सारे भुलून श्रीकृष्णाजवळ आलेले होते. किंवा असे समजा की कृष्णाच्या सौंदर्याशानेच सर्व त्रैलोक्यातील सौंदर्य शोभत असते. जो सर्व सौंदर्याची शोभा लावण्याची केवळ रास, ज्याच्या अंगसंगाच्या प्रभेने जगाला शोभा आणली, जो हर्षाचाही सोलीव हर्ष किंवा सुखालाच अत्यंत सुख देणारे परमसुख, ज्याच्या योगाने विश्रांतीलाही अत्यंत विसावा मिळतो, तो निराकारच आकारास आलेला किंवा त्रैलोक्याचे लावण्यच मोसावलेला असा सुंदर श्रीकृष्ण शोभेलाही शोभा आणणारा होता. थिजलेले तूप विरघळले तरी त्याचा तूपपणा काही नाहीसा होत नाही. त्याप्रमाणे निराकार स्वरूप साकार झाले तरी ते पूर्ण परब्रह्म होते. त्याला पाहिले की पुरे, पाहता पाहताच पाहणे संपते. पाहणारा म्हणजे द्रष्टा ह्याच्यासह दर्शनक्रिया लाजून आपल्या स्वरूपात माघारी फिरते. दृष्टी तृप्त होऊन ढेकर देते आणि आपण आपले शेजार होऊन कृष्ण स्वरूपामध्ये आनंद भोगते. श्रीकृष्णाची गोडी एकदा चाकली की जिव्हा प्राकृत रसास्वादाला सोडून देते, कारण की मग तिच्या चाखणेपणाची गोडीच जाते. चाखणाऱ्याला चाखून सोडून देते. त्याचे माधुर्य विलक्षण आहे. त्या गोडीने अमृतही फिके करून सोडले. याप्रमाणे जिव्हा हरिरसामध्ये पूर्णपणे सुखावते. श्रीकृष्णाचा वारा लागला म्हणजे सारा संसारच निरस होऊन जातो. श्रीकृष्णाच्या सुगंध वायूशिवाय नाकाला दुसरा कसला वास आवडतच नाही. वास, सुवास, पुष्प, ग्रेय, घ्राता आणि घ्राण ही कृष्णाच्या मकरंदाने सारी आपण होऊनच विश्रांतीला येतात. त्याच्या अंगस्पर्शाच्या योगाने देही व देहपण ही सर्व नाहीसे होऊन जाते. अंगच स्वतः आपले देहबुद्धी कसे विसरते पहा. कठीणाचे कठीणपण गेले, मृदूचे मृदूपण गेले. याप्रमाणे स्पर्शाचे स्पर्शत्वच नाहीसे झाले असे श्रीकृष्णाने करून टाकले. त्याच्या पठणाने वाचकाचा ठाव जी वाणी तिने नेती शब्द पुसून टाकून शब्दाचा निशब्द करून टाकला. शब्द बोलणेच पण बंद पडले. बोलणारे काय झाले हेच समजेनासे झाले. कृष्ण नामाने वाच्यवाचक हा भेद नाहीसा केला. चित्ताने पायांचे चिंतन केले की ते चित्तपणाच विसरून जाते आणि मग निश्चितपणे कृष्णचरणेच निवांत राहते. चित्त, चिंता आणि चिंतन ह्या तिहींची आठवणच राहत नाही. श्रीकृष्णाच्या चरणांचे चिंतन केले की चित्त परिपूर्ण ब्रह्मच होऊन जाते. त्याची भूमीवर उमटलेली पावलट आश्चर्यकारक आहे. ती पाहताच कर्म लयात जाते आणि मग कर्म, कर्ता आणि क्रिया हा भ्रम त्याच्या पदर्जाने निर्भ्रमच होऊन जातो. त्याच्या पावलाचे ठसे राहिले की कर्मबंधांचे बंध तुटून जातात. कारण कर्माचे मुख्य अंग म्हणजे माया तिचा अल्पांशसुद्धा राहू देत नाही. गायीच्या मागे उमटलेली कृष्णाची पावले पाहिली असता कर्त्यासह कर्म नाहीसे होते. अकर्म असे म्हणणे सुद्धा उरत नाही. याप्रमाणे कर्माचे निष्कर्म होऊन जाते. ज्याची कीर्ती श्रवण केली असता श्रोत्याचे श्रोतेपणच राहत नाही, वक्त्याचे वक्तेपण उरत नाही, तर फक्त श्रवणानेच परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते. श्लोक 7. ह्याप्रमाणे उदार कीर्ती कृष्णाने अवताराची थोर ख्याती करून सोडली, जिच्या योगाने जड जीवांचा उद्धार होतो आणि श्रवणानेच त्रैलोक्य पावन होते. आपण निजधामास गेल्यानंतर आपल्या पाठीमागे संसार सागरातून तरून जाण्यासाठी भगवान कृष्णच कृष्णकीर्तिरूप तारू ठेवून गेले. ह्या तारवाची स्थिती चमत्कारिक आहे. त्याला कल्पांतीही कोणाला बुडवायला येतच नाही. त्याच्या श्रवणाने श्रद्धाळू लोक आजपर्यंत किती तरले व पुढे किती तरतील हे काही समजत नाही. श्रीकृष्णाचे कीर्तिरूप तारू भवसागरात घातले पुरे की तो आटून जातो. तेव्हा श्रवणार्थी पुरुष जो उतारू तो मग कोरड्या पावलानेच पार पडतो. जे कृष्णाची कीर्ती पठण करतात त्यांच्या जन्म मरणरूप संसाराला शून्य पडते. ते अतिपावन व कीर्तिमान होतात व सुरगण त्यांना वंदन करतात. श्रीकृष्ण कीर्तीचे आदराने पठण केले असता
चारही मुक्ती पायी लागतात. त्यांच्या योगाने त्रिभुवन पावन होते. हरिनामाने परमनिवृत्ती म्हणजे परमानंद प्राप्त होतो. श्रीकृष्ण कीर्तीची नामाक्षरे श्रवणेद्वारे अंतरात शिरली की अंतःकरणात असलेले सारे अज्ञान एकदम खडबडून बाहेर पडते. तसेच कृष्ण कीर्ती कथेच्या गजरामुळे अज्ञानाला बाहेरही कुठे धारा मिळत नाही, तेव्हा ते भीतीने सहपरिवार लयाला जाते. कृष्णकीर्तीमध्ये अशा रीतीने परमानंद प्राप्त होतो. कृष्णकीर्ती प्रतापाच्या प्रकाशाने सारा संसार कृष्णमय दिसू लागतो. त्यामुळे ती कीर्ती त्याला कीर्तिमंतासारखेच अनायासे निज सुख देते. ज्याला पाहिले असता पाहणे संपते, ज्याला चाकले असता चाकणे पूर्ण होते, ज्याला श्रवण केले असता श्रवण समाप्त होते, ज्याचे चिंतन केले असता चित्तवृत्ती थिजून जाते, ज्याची भेट झाली असता भेटीची तूट म्हणून कधी पडतच नाही, ज्याच्याबरोबर बोलले असता परमार्थालाच मिठी पडते, ज्याला आलिंगन दिले असता आलिंगनाची हवच पुरते आणि ज्याचे नाव घेतले असता सारे महाभय नाश पावते, असा तो सत्यसंकल्प ईश्वर, तो सर्वेश्वर शारंगधर स्वलीलेने म्हणजे स्वइच्छेने मोठ्या त्वरेने निज धामाला जाण्यास तयार झाला. श्लोक 8. तेव्हा परीक्षितीने मोठ्या आदराने विचारले की हे शुक योगींद्रा, यादव हे ब्राह्मण भक्तीत विनम्र होते, असे असता त्यांना शाप कसा झाला ते मला सांगावे. यादव दानशूर होते, राजे असून परमपवित्र होते. ते ब्राह्मणाच्या सेवेत निरंतर तत्पर असून कृष्णाचे आज्ञाधारक होते. यादवांना निरंतर कृष्णाचा सहवास असल्याने यादवांजवळ निरंतर साधुसंत असत. नारद ऋषी तर तेथेच नेहमी राही. असे असता यादवांना शाप कसा मिळाला? दक्षाने दिलेला शाप कृष्णापाशी राहिल्याने बाधावयाचा नाही, म्हणून नारदही द्वारकेतच राहत होता. मग असा तो श्रीकृष्ण स्वतःच तेथे असता यादवांना शाप कसा झाला? श्लोक 9. शापाला मूळ कारण म्हटले म्हणजे संताप. तेव्हा ब्राह्मणांना राग कसला आला, शाप तरी कसला दिला ते थोडक्यात सांगावे. यादव म्हणजे सगळे भाऊबंद, एकमेकांचे आवडते आणि त्यांचा प्रतिपाळ करणारा खुद्द श्रीकृष्ण असा त्यांच्यामध्येच ऐक्यभाव व सर्वांचा एकच गोतावळा असता त्यांच्यामध्ये असलेली एकी मोडून मारामारी होण्याचा प्रसंग कशाने आला? आत्मा वै पुत्र नामासी, आत्माच पुत्र आहे ही श्रुती सर्वांना प्रमाण आहे. असे असता श्रीकृष्णाच्याच मुलांना शाप कसा बाढला? त्या शापाला सत्यत्व तरी कसे आले? कुळाचा नाश करावायचा हा कृष्णाचाच संकल्प, तोच ब्राह्मणांच्या शापास कारण झाला आणि म्हणूनच तो सर्व यादवांना बाधक झाला हे लक्षात ठेव. सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार हे संकल्प मात्रानेच कृष्ण करतो. त्यानेच यादव कुळाचा संहार करण्याचा निश्चय केला असे सांगून त्याच्या अवताराचे थोरवी शुक वर्णन करीतात. श्लोक 10-11. परिस्थिती राजाला शुकाचार्य म्हणाले, करता करिता काय तो एक श्रीकृष्ण, त्यानेच आपल्या मुलांना शाप मिळावा म्हणून त्यांच्या मनात अत्यंत अविचार उत्पन्न केला. आपण निज धामाला जावे अशी श्रीकृष्णाला उत्कंठा लागून राहिलेली होती. ह्याकरिता बाकी राहिलेले कार्यही लवकर शेवटास नेण्याची त्याला त्वरा झाली. आता आपला कुलक्षय केव्हा होतो हीच देवाच्या मनाला चिंता लागून राहिली. हा देवाचाच हेतू शापाला मुख्य कारण झाला असे समज. ज्या कृष्णाने कुलक्षयाचा विचार मनात आणला होता त्या कृष्णाच्या सुंदर मूर्तीचे वर्णन मनाच्या उल्हासवृत्तीने परिषदेला शुक सांगू लागले. सकल सौंदर्याचे केवळ अधिष्ठान असा मनोहर सुशोभित वेश त्याने धारण केला होता. त्या जगदीशाने आपल्या अंगात सर्व लावण्याचा संग्रह केला होता. काय चमत्कार सांगावा. त्याच्या सौंदर्याला असे काही तेज चढले होते की त्याच्या प्रत्येक अवयवावर लोकांची दृष्टी खिळून राही. कृष्णाचे स्वरूप इतके चित्ताकर्षक होते की ते पाहत असता डोळ्यांची अगदी लटपट उडून जात असे. गुळावर जशा माशांवर माशा येऊन बसाव्या त्याप्रमाणे कृष्णाच्या स्वरूपावर लोकांच्या दृष्टी बसून त्या चारही बाजूने सर्वांगाला वेढा देऊन रात्रंदिवस सोडित नसत. डोळे त्या दर्शन लोभासाठी लांचावले होते. डोळ्यांना जणू जिभा फुटल्या होत्या. अशा प्रकारे श्रीकृष्ण मूर्तीची शोभा स्वानंदाचा साकार गाभाच होती. तो श्रीकृष्ण ज्या डोळ्यांनी पाहिला ते डोळे तेथून माघारे म्हणून फिरत नसत. ते अधिकाधिक त्याला मिठी मारीत. त्यामुळे सर्व सृष्टी त्यांना कृष्णरूप दिसत असे. अशी डोळ्यांना त्याची आवड होती म्हणून स्त्रिया त्यावर तुटून पडत आणि म्हणूनच गोपींना त्या गोविंदाची अत्यंत गोडी लागलेली होती. कृष्ण असा अति सुंदर होता म्हणून त्याला विषयाभिलाष असेल असे म्हणाल तर तसे नव्हे,
कारण तो पूर्ण काम म्हणजे निरीच्छ व केवळ आत्मस्वरूपीच रममाण होणारा होता. कृष्ण जर पूर्ण काम होता तर तो द्वारकेमध्ये घरदार करून स्त्रीपुत्रांमध्ये राजकीय डामडौलाने राहून विषयांचा उपभोग का घेत होता असे म्हणाल तर तसे नव्हे. श्रीकृष्ण हा चारही आश्रमांचा प्रकाशक असून त्रैलोक्यामध्ये खराखुरा गृहस्थ असा एक श्रीकृष्णच, कडकडीत ब्रह्मचारी असाही तोच, आणि खराखुरा संन्यासी पण तोच. कृष्ण देहामध्ये दैवाचे म्हणजे प्रारब्धाचे प्राधान्य नव्हते. तो लीला विग्रही म्हणजे स्वेच्छेने देह धारण करणारा, जीवाप्रमाणे कर्माने कर्मपरतंत्रपणे देह धारण करणारा नव्हे असा असून शुद्ध चैतन्य सागरावरील एक लाट असा त्याचा दिव्य देह होता. त्याची सर्व कर्मे पावनशील होती. ती श्रवण आणि कथन केल्यानेच सर्वांचा उद्धार होतो. कृष्णाच्या कर्माचे जो स्मरण करतो त्याचे कर्मच जीवाचे कर्मबंधन तोडून टाकते. दिनांचा उद्धार करण्याकरिता असे उदार उत्कृष्ट कर्माचरण श्रीकृष्णांनी केले होते. श्रीकृष्ण सकाम असेल म्हणूनच त्याने कर्माचरण केले असे म्हणाल तर त्याचे नाम दुसऱ्याला निष्काम करू शकते. तो स्वतः सकाम कसा असू शकेल? श्रीकृष्णाच्या विषयी भोग लीलांचे स्मरण केले असता संन्यासीही आपोआप निष्काम होतात. विषयी लोकांचीही विषयेच्छा नाहीशी व्हावी असेच त्याने उदार कर्माचरण केले. तो सर्वतोपरी पूर्ण काम असता त्याने अचाट कर्मे केली. मनुष्यांनी स्मरणानेच तरुण जावे म्हणून भगवंताने आपली कीर्ती पसरून ठेवली. ते तरी कर्म तरी किती मंगलदायक पहा, की यत्किंचितही कानी पडले असता तितक्या त्या श्रवणादरानेच कर्माचे मळ तत्काळ नाश पावतात. श्रवणाने सद्भाव उत्पन्न होतो, सद्भावाने देव प्रगट होतो आणि तेणेकरून अहंभाव नाहीसा होतो. अशी ही हरीची कीर्ती उदार आहे. श्रीकृष्णाच्या कीर्तीचे स्मरण, श्रवण किंवा पठण करून पुष्कळ लोक उद्धरले आणि पुढेही उद्धरतील. पूर्वजन्मी पुण्यराशी केलेले असतील तरच हरिकथेकडे लक्ष लागते, नाहीतर इतरांना ऐकताना अनायासे गाढ झोप लागते. जे हरिकथेला तत्पर असतात त्यांच्या पुण्याला पार नाही. कीर्तनाने दिनांचा उद्धार व्हावा म्हणून श्रीकृष्णाने हा सुलभ उपाय करून ठेवला आहे. हरिकीर्तनाच्या गोष्टी गर्जना करून सांगू लागले असता प्रायश्चित्ताचे समुदाय लाजून जातात आणि तीर्थांचाही बडेजाव मागे पडतो. केवळ नामानेच मुक्ती प्राप्त होते असा आपल्या कीर्तीने उदार पूर्ण ब्रह्म शारंगधर सर्वव्यापक सर्वेश्वर असून व लीलादेहाने यदुवंशात पूर्णावतार धारण केलेला होता त्याला आतापर्यंत पृथ्वीचा भार उतरला असे वाटेचे ना. कारण अत्यंत प्रबळ असे यादव राहिले तेही सर्व निर्दळून टाकले पाहिजेत असे त्याला वाटे. श्रीकृष्ण म्हणाला, ह्या अवतारामध्ये आता एवढेच कृत्य आपल्याला उरलेले आहे. तेवढा आपला वंश खलास करून मग निजधामास जावे. त्या यादवातील कालस्वरूपी देवाधिदेवाने पुढे होणारे भविष्य जाणून काय चमत्कार केला तो ऐका. नारदादी मुनिजनांना स्वतः श्रीकृष्णाने बोलवून आणून आग्रहपूर्वक सांगितले की तुम्ही आता येथून निघून जावे, कारण जेथून संत दूर जातात त्या ठिकाणी अनर्थाची क्रीडा सुरू होते. तेव्हा यादवांच्या नाशासाठी श्रीकृष्णाने आधी तेच अवश्य आहे असे समजून ही युक्ती केली. भक्त संत साधू ज्याच्याजवळ असतील तेथे अनर्थाला रिग नसते. हे वर्म फक्त श्रीकृष्णालाच माहीत, इतर कोणासही ते माहीत नाही. जेथे संतांचा समुदाय असतो तेथे जन्ममरणाचा सुद्धा अभावच. ही गोष्ट श्रीकृष्णासच माहीत असल्यामुळे ब्रह्मशापाकरिता त्याने तोच उपाय योजला. जेथून संत दूर जातात तेथे अनर्थ तत्काळ मस्तकावर आदळतो. हे ध्यानात आणूनच श्रीकृष्णाने सारे ऋषी द्वारकेच्या बाहेर घालविले. ऋषी आपापल्या आश्रमालाच जाणार होते, पण ह्या कपट नाटकी श्रीकृष्णाने तीर्थांचे निमित्त सांगून त्यांना आपणच पिंडारकाला पाठवून दिले. ज्यांचे स्मरण करता कळीकाळ भयाने कापू लागतो असे कोण ऋषी श्रीकृष्णाने पिंडारकाला पाठविले ते ऐक. श्लोक 12. जे तप तेजाने देदीप्यमान, जे पूर्ण ज्ञानाच्या योगाने चैतन्यघन, ज्यांना श्रीकृष्ण निरंतर वंदन करीत असे ते मोठमोठे ऋषी पिंडारकास जाण्यास निघाले. गायत्री मंत्रामुळे प्रतिसृष्टी करण्यास समर्थ झाला असा जो महाआग्रही विश्वामित्र तोही लागलाच निघाला. जेथे शीत उष्ण बाधत नाही अशा आश्रमामध्ये राहणारा व ज्याच्या नावाने द्वंद्वे पळत सुटतात असा असित मुनीही तत्काळ निघाला. ज्याने सूर्याला शरण जाऊन त्याच्या घोड्याच्या कानात बसून पूर्ण वेद पठण केले,
तो कण्व ऋषीही निघाला. अत्याहारी असून निराहारी म्हणून प्रसिद्ध असलेला दुरास ऋषीही द्वारकेच्या बाहेर त्वरेने निघाला. ज्या भृगूने मारलेली लात श्रीकृष्ण हृदयावर धरून ते श्रीवत्स भूषण म्हणून मिरवितो, तो भृगु ऋषीही निघाला. अंगिरा ऋषी तर स्वतः सृष्टीमध्ये बुद्धिमान, ज्याच्या पोटी देवगुरु बृहस्पती जन्मास आला, तोही जावयास निघाला. कश्यपाची गोष्ट तर विचित्रच होय. त्याच्या पोटी सूर, नर, किन्नर जन्मास आले. ह्याकरिता या सृष्टीला कश्यप सृष्टी असे म्हणतात. तो कश्यप ऋषीही जाण्याकरिता उठला. सर्व मुक्तांमध्ये ज्याची योग्यता मोठी, ज्याचे वेदामध्येही वर्णन केले आहे, तो वामदेव ऋषी सुद्धा जावयास निघाला. अत्रीचाही एक चमत्कारच आहे. त्याच्या पोटी तिन्ही देव जन्मास आले. त्या श्रीदत्ताला मोठे मोठे योगीही वंदन करतात. हे अनुसयेचे केवढे भाग्य बरे. तो अत्री सर्व ऋषीत श्रेष्ठ असूनही श्रीकृष्णाच्या आज्ञेला तत्पर असे, म्हणून त्याने पिंडरकाला जाण्याची फारच जल्दी केली. जो श्रीरामाचा सद्गुरू, ब्रह्मज्ञानाने अत्यंत उदार, ज्याच्या छातीचा महिमा असा की ज्याने आपल्या तेजाने सूर्यालाही मागे टाकले, असा जो वशिष्ठ ऋषी, तोही कृष्णाची सूचना मान्य करून द्वारका सोडून तत्काल पिंडरकाला निघाला. तसाच देवर्षी नारद, त्याचे ज्ञानही अगाध, जो सदा सर्वदा परमानंदात असून हरिकीर्तनामध्येच निरंतर ज्याची उत्सुकता, तो खांद्यावर विना टाकून ब्रह्मपदे गात ब्रह्मानंदाने नाचत डुलत पिंडरकाला निघाला. असे सर्व मुनिश्रेष्ठ आणि मोठमोठे ऋषीवर्य सपरिवार शिष्य समुदायासह पिंडरकामध्ये अपरंपार गोळा झाले. अशा प्रकारे पिंडरकामध्ये शाप देण्यास व अनुग्रह करण्यासही समर्थ असे 6 ऋषी जमा झाले आणि कृष्णाचे अपूर्व वैभवाचे वर्णन करू लागले. कपट नाटकी अशा श्रीकृष्णाने लागलाच कुलक्षय होण्याकरिता आपल्या मुलांकडून कपट मेळा जमवून मोठमोठ्या ऋषींची कुचेष्टा करविली. निंदा, अपमान, टवाळकी केली, म्हणजे ब्राह्मणांचा छळ होतो आणि ब्राह्मणांचा पूर्ण द्वेष घडला की त्या ठिकाणी कुलक्षय झालाच म्हणून समजावे. ब्राह्मणांच्या रागापुढे कुल बिचारे ते काय, महादेवाचे लिंग गळाले व इंद्राची सर्व संपत्ती समुद्रात पडली, सारा समुद्रही खारा करून सोडला, असा ब्राह्मणांचा राग अनिवार्य असे ज्या एकाचे चरित्र, ते सारेच ऋषी तेथे जमले होते. पृथ्वीवर ब्राह्मण हेच ब्रह्म असून त्यांचे वचन परमप्रमाण होय व हे खरे करून दाखविण्याकरिताच श्रीकृष्णाने कुळाचा संहार करून दाखविला. श्लोक 13. सारे यादवांचे पुत्र चेंडूने खेळू लागले. चेंडू वरचेवर झेलीत असत व एकमेकांना मारित असताना अंग चुकून पळत असत. अशा रीतीने नाना प्रकारे मजा करीत ती यादवांची मुले पिंडरकास आली. त्यांच्या अंगी श्रीमंतीचा मनस्वी ताठा भरलेला होता. ते सारे मदोन्मत्त असून मोठे उद्धट झाले होते. त्यांनी विचार केला की येथे भूत भविष्य जाणणारे अनेक महर्षी जमले आहेत. ह्यांचे बोलणे अगदी खरे ठरते असे म्हणतात, पण आम्ही ह्यांना खचित चकवू, कारण जेव्हा कधीही घडणे शक्य नाही अशा गोष्ट असेल तेव्हा ती यांच्या वचनाने तरी कशी घडेल. असे म्हणून त्या मोठमोठ्या ऋषींपुढे यादव वंशातील मुलांनी एक कपट मांडले. श्लोक 14. आधीच लक्ष्मीच्या मदाने धुंद झालेले त्यावर कपटाची युक्ती उभारली. त्यांनी जांबवतीचा पुत्र सांब याला स्त्रीचा वेश देऊन सजविला. तो सावळा व सुंदर होता. त्याचे डोळे पाणीदार होते. त्याला तो स्त्रीवेश फारच शोभू लागला व तो अभिनय करण्यातही पटाईत असल्यामुळे स्त्रियांची लाज, लज्जा, नेत्र कटाक्षादी हावभाव इत्यादी उत्तम रीतीने दाखवू लागला. त्याने डोळ्यात काजळ घातले होते. तो डोळे असे मोडू लागला की त्यांच्यावर नजरसुद्धा ठरू नये. तो जात्यात सुंदर व नाजूक होता. त्यात हंसगतीने हळूहळू चालू लागला. बाकीच्या चावट पोरांनी त्याच्या पोटावर चिरगुटे बांधून त्याचे पोट मोठे केले, त्यामुळे ती गरोदर स्त्री आहे असेच इतरास वाटे. तो सख्यांच्या खांद्यावर हात टाकून हळूहळू चालताना पोट हलू देत नसे. याप्रमाणे पावलागणिक विसावा घेत येत असलेली ती स्त्री ऋषींनी पाहिली. स्त्रियांचा मर्यादशीलपणा दाखवून ऋषीपासून थोड्या अंतरावरती उभी राहिली आणि तिच्याबरोबरच्या इतर मुलांचा घोळका ऋषींच्या जवळ येऊन त्या सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातले. पूर्वीच्या श्लोकातील श्लोकार्धाची व्याख्या त्या ठिकाणी पूर्ण झाली नाही, त्याकरिता तो अर्थ येथे कथेच्या संदर्भाप्रमाणे वर्णन करतो. छळाचा हेतू धरून
आलेल्या त्या यदुकुमारांनी त्या ऋषींना प्रदक्षिणा घातल्या आणि अत्यादराने त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, आम्ही दर्शनाकरिता आलो आहो. ह्याप्रमाणे ते सारे यदुकुमार पोटातून अनम्र असूनही वरून अगदी नम्रपणाचा आणून तेथे हात जोडून उभे राहिले आणि मोठ्या लीनतेने त्या ऋषींना त्यांनी अशी विनंती केली की, महाराज, ही जी पलीकडे तरुणी उभी आहे तिचा आपल्या वचनावर फार विश्वास आहे. ती गरोदर असून तिचे दिवस भरले आहेत. त्या सुंदरीला स्वतः विचारावयास लाज वाटते आहे. श्लोक 15. तिला स्वतःच तुमच्यापुढे येऊन ही गोष्ट विचारण्याचे धारिष्ट होत नाही. ह्याकरिता आमच्याद्वारे तिने सेवेशी विनंती केलेली आहे. आपण खरोखर सत्यदर्शी आहात. आपले वचन कधी असत्य होत नाही. ते हरिहरही शिरसावंदे करतात. आपण सर्वजण ज्ञानाने उदार आहात. याकरिता ही गर्भवती स्त्री आपल्यास सविनय असे विचारित आहे की खरोखर आपणास काय होईल. तिला तर पुत्राची इच्छा आहे. ते अशा कपट भक्तीने नम्र होऊन हात जोडून उभे राहिले. त्यांना कपट हेच प्रिय असल्यामुळे त्यांच्या भावनेप्रमाणेच फळे मिळाली. त्यांचे हे खोटे कर्म ओळखून नारद तर ऋषीपुढे नाचूच लागले. ते मनात म्हणाले, यादवांचा मृत्यू आता अगदी जवळ आला. मुंगीला पंख फुटले म्हणजे तिला हटकून मरण यावायचे. त्याप्रमाणे ब्राह्मणांचा छळ केला की कुळाचा नाश हटकून व्हावायचा. ब्राह्मण जरी शिव्या शाप देत आला तरी त्याला भक्ती पुरस्सर नमन करावे. ब्राह्मण मारावयाला आला तरी आपण त्याच्यापुढे मस्तक वाकवावे. त्या ब्राह्मणाचा छळ करणे म्हणजे विष भक्षण करणे आहे. पुन्हा असे की विषाने फक्त खाणाराचाच प्राण जातो, पण ब्राह्मणाच्या छळाने साऱ्या कुळाचा नाश होतो. विद्वान किंवा अविद्वान हे मनातही न आणता ब्राह्मण हा पृथ्वीवर ब्रह्माचाच अवतार आहे असे समजले पाहिजे. त्याचा छळ करावयास लागले तर करणाऱ्याचा कुळक्षय निश्चित आहे म्हणून समजावे. श्लोक 16. हे राजाधिराजा परिस्थिती ऐक. ह्याप्रमाणे त्या यादवांच्या अंगात मृत्यूचा जणू वाराच भरला होता. म्हणून ते त्या ऋषीवर्यांना छळावयाला गेले. त्यांचा प्रश्न कपटाचा आहे असे कळल्यामुळे त्यांना अतिशय राग आला. मग काय, त्या उद्धट पोरांवर त्यांनी अपरिहार्य असे वाग्वज्र सोडले. ते म्हणाले, हिच्या पोटी जे बाळ जन्मेल ते तुमच्या कुळाचा काळ होईल. तुम्ही सारे दुर्दैवी आहात. शुद्ध लोखंडाचे मुसळ झालेले तुमच्या दृष्टीस पडेल. श्लोक 17. हे शापवचन ऐकून ते यादवांचे पोर घाबरले. त्यांनी तत्काळ त्या सांबाचे पाठ सोडून पाहिले. तो तेथल्या तेथेच लोखंडाचे मुसळ निघालेले त्यांना दिसले. त्याबरोबर सर्वजण भयाने विव्हळ होऊन एकदम दचकून गेले व चकित होऊन राहिले. यादवांचे कुल नाशून टाकावे असा श्रीकृष्णाचा जो दृढ संकल्प तोच त्या ऋषींच्या शब्दाबरोबर तत्काळ मुसळ झाला. ब्राह्मण जे जे वचन उच्चारतात ते श्रीकृष्ण खोटे होऊ देत नाही. ब्राह्मणाच्या तोंडून निघालेला शब्द श्रीकृष्ण स्वतः खरा करून दाखवितो. त्या मोठमोठ्या ऋषींचा राग पाहून आणि कुलक्षयाचा शाप ऐकून त्या यदुकुमारांना अतिशय खेद झाला व भयाने त्यांना कंप सुटला. श्लोक 18. आम्ही करंट्या कपाळाचे कपटाने व ऋषीवर्यांना विनाकारण चिडविले व आपल्याच घाताला आपण कारणीभूत होऊन कपटामुळे कुलक्षय घरात आणला. आता नगरवासी लोक आम्हाला काय म्हणतील. हे ब्राह्मणांचा छळ करावयाला काय म्हणून गेले असा शब्द ठेवतील म्हणून चिंताक्रांत होऊन म्लान मुखाने ते सारेजण ते मुसळ घेऊन घरी आले. श्लोक 19. सभेत वासुदेव, उग्रसेन, बलराम, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि इतर सारे यादव बसले होते. एकटा श्रीकृष्ण मात्र तेथे नव्हता. अशा त्या सभेमध्ये सांब वगैरे सर्व कुमार आले आणि लोखंडाची मुसळ पुढे ठेवून चिमणीसारखे तोंडे करून शापाचे सांगते झाले. श्लोक 20. ब्राह्मणांचा आपणावर मोठा क्रोध झालेला पाहून यादवांच्या अंगातही भयाने कापरे भरले. ब्राह्मणाचा शाप कधीच मिथ्या व्हावायचा नाही अशी त्यांची खात्री असल्यामुळे भयाने त्या सर्वांना काही सुचेनासे झाले. प्रत्यक्ष मुसळ पाहून तर सर्वांची अगदी खळबळ उडून गेली. नागरिकात एकच हलकल्लोळ माजून राहिला की आता यादवाचे कुल राहते कसे. राजा परीक्षिती ऐक. भविष्याची गती फार कठीण आहे, कारण तो वृत्तांत त्यांनी श्रीकृष्णाला कळू दिला नाही. त्यांनी आपल्या मनाने विचार चालविला. श्लोक 21. यादवांचा राजा जो उग्रसेन त्याने लोखंडाच्या घणाने त्या मुसळाचे चूर्ण करून ते समुद्रात फेकून देविले. पण त्या मुसळाचा मध्यभाग अतिशय कठीण होता. त्याचे काही केल्याने चूर्ण होईना. तो निखालस वज्रासारखा कठीण होता. ह्याकरिता
तोही लागला जशाच्या तसा समुद्रात दूर झुगारून दिला. श्लोक 22-23. समुद्राच्या लाटांचे कल्लोळाने ते लोखंडाचे सारे चूर्ण प्रभास तीर्थाच्या तीराला लागून तेथे लव्हाळ्याच्या रूपाने उगवले आणि लोखंडाचा तुकडा होता तो एका माशाने गिळला. त्याला समुद्रात जाळे टाकून कोळ्याने मोठ्या चातुर्याने इतर मत्स्यांबरोबर जाळ्यात धरून बाहेर काढले. नंतर त्या कोळ्याने तो मासा चिरला. तो त्याच्या पोटातून लोखंड निघाले. ते पाहून त्या कोळ्याला फारच आनंद झाला, कारण हे ज्याला सापडेल तो भाग्यशाली होय. माशाच्या पोटातील लोखंडाचे निशाण बिनचूक लागते आणि त्या योगाने असाध्य शिकारही साधता येते. ह्याकरिता त्याचा त्या कोळ्याने बाण केला. श्लोक 24. हे लोखंडाचे पीठ केल्याचे व समुद्रात फेकल्याचे वृत्त कोणी न सांगता सर्वज्ञ श्रीकृष्णाला कळले. पण ब्राह्मणाचा शाप खोटा पाडण्याचे त्याच्या मनातसुद्धा येईना. कोणी म्हणेल हे त्याला होण्यासारखे नसेल. ब्राह्मणाचा शाप त्याच्याने खोटा करवणाराच नसेल तर पहा, ज्याने गुरुच्या मृतपुत्राला उठून आणले तो श्रीकृष्ण कळीकाळाचाही नियंता होता. कळीकाळाचे दात पाडून देवकीचे नेलेले गर्भ ज्याने परत आणले तो श्रीकृष्ण म्हणजे ईश्वराचाही ईश्वर होय. मनात येईल ते घडवून आणण्याचे आपल्या अंगी सामर्थ्य असल्याचे तो जाणून होता. तिळभरही झोपेचा भंग न करता ज्याने सर्व मथुरा द्वारकेत आणून ठेवली तो श्रीकृष्ण काय करू शकणार नाही. पण त्याने सुद्धा आपल्या कुळाची ममता धरली नाही. आपल्या कुलक्षयाचा प्रसंग आला तरी ब्राह्मणांचा शब्द त्याने खोटा केला नाही. ब्राह्मणाने जरी लात मारली तरी ती पायाचे खून एक भूषणच म्हणून हृदयावर बाळगली. त्यालाच श्रीवत्सलांछन असे म्हणतात. त्यालाच तो सर्व भूषणात श्रेष्ठ भूषण मानून हृदयावर मिळवत असे. म्हणूनच तो पूर्ण ब्रह्मदेव होय. श्रीकृष्ण ब्राह्मणांना आपल्या मस्तकी वंदन करीत असे. तो ब्राह्मणांचे वचन कधीच खोटे करीत नसे. याकरिता पूर्ण ब्रह्मण्यदेव असे वेद स्तुतिपाठक होऊन वर्णन करतात. स्वतः श्रीकृष्णही ब्राह्मण रूपच होता, म्हणून तो ब्राह्मणांचा कैवार घेत असे. कुलक्षय झाला तरी ब्राह्मणावर रागवला नाही. ब्राह्मणांचा शाप ऐकून तो मोहात पडला नाहीच. उलट कुलक्षयाचा आपण केलेला संकल्प सिद्धीस गेला. हे ठीक झाले असे तो म्हणाला. ह्याप्रमाणे कालरूपी श्रीकृष्ण त्याने ह्यात आनंदच मानला. कुलक्षयाची क्षिती किंवा दुःख यांचा लेशभरही संबंध त्याने ठेवला नाही. उलट श्रीकृष्णाला परम संतोष झाला. ज्ञानमय कथा पुढील अध्यायात आहे. ती अत्यंत रसाळ असून आनंददायक आहे. ह्याकरिता श्रोत्यांनी माझ्या निरूपणाकडे लक्ष द्यावे. त्यात नारद आणि वसुदेव यांचा मोठा गोड संवाद होईल. जनकाची आणि आर्षदेवाची प्रश्नोत्तरे ऐकून जीव आनंदामध्ये अगदी पोहत राहील. ही रसाळ ब्रह्मज्ञानाची कथा आहे. शुद्ध परमार्थ आहे. त्याची तुम्हाला गोडी लावून देईन. ह्याकरिता एकनाथ हा गुरु जनार्दनाची आणि अर्थाकडे लक्ष देण्याकरिता श्रोत्यांची प्रार्थना करीत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. पहिला अध्याय समाप्त.